रामकृष्ण हरे. दीपावलीनिमित्त मी माऊलीच्या सार्थ ज्ञानेश्वरीमधील वयोवर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. आगा सुधर्मो हा पुला जरी का कठीणू झाला, तरी हाची अनुष्ठीला भला देक. कारण आज दीपावलीमधलं पहिलं पाणी आणि पहिलं पाणी त्याला आपण नरक चतुर्थी म्हणतो. आणि नरक चतुर्थी म्हटलं की आपण पहाटे उठून अभ्यंग स्नान आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे. कारण नरकासुराचा भगवान श्रीकृष्ण याने वध केला आणि त्यांनी येऊन पहाटे आंघोळ केली, असं जी पौराणिक कथा आहे त्या कथेनुसार आपल्या जीवनामध्ये आपण हे दिवाळी सण साजरा करतो. पण माऊली या ओवीमधून जे सांगतात, आगा सुधर्मो हा आपुला जरी का कठीणू झाला, तरी हाची अनुष्ठीला भला देख. कारण भगवान श्रीकृष्ण यांनी 5,500 वर्षापूर्वी अर्जुनाला सांगितलं की हे अर्जुना बाबा, तू तुझ्या स्वधर्माचं पालन कर. आणि स्वधर्माचं तुझ्या जीवनामध्ये जर पालन केलं आणि त्याच्यामधून तुला मरण जरी तुझ्या जीवनामध्ये आलं तर ते चांगलं आहे. कारण ते तुला मुक्ती मिळवून देईल, ते तुला स्वर्गाची प्राप्ती करून देईल. आणि तू जर स्वधर्माचं पालन करून तू जर विजय मिळवलास तर राजवैभव मिळेल. म्हणून इथं प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये स्वधर्माचं पालन म्हणजे काय, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. अत्यंत मार्मिक उत्तर म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांनी जी भगवद्गीता 18 अध्याय सांगितलेले आहेत, हे आपल्या जीवनाचं मूल्य काय, आपण कसं जीवन जगलं पाहिजे. त्यावेळेसही मनुष्याला 5,500 वर्षापूर्वी स्वधर्म म्हणजे काय, त्या काळामध्ये ठीक आहे हिंदू, मुस्लिम, जैन, बौद्ध, शीख हे धर्म होते का नाही 5,500 वर्षापूर्वी, या धर्माबद्दल भगवान श्रीकृष्ण बोलत नाहीत. हे जे धर्म आहेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, या बी धर्माबद्दल कारण भगवान श्रीकृष्ण बोलत नाहीत. कारण धर्म म्हणजे काय, प्रत्येक मनुष्याचा जो जन्म झालेला आहे, ज्या कुळामध्ये ज्या घरामध्ये आपण इथं जन्माला आलो, ते आपल्या मागील प्रारब्ध कर्मानुसार आपण जन्माला येतो. मग जन्मल्यापासून बालपण आहे, तारुण्य आहे, म्हातारपण आहे, प्रत्येक टायमाला आपल्या जीवनामध्ये कर्म बदलतं. आणि हे कर्म बदलला की त्या कर्माचा धर्म बदलत असतो. धर्म हा निरंतर परिवर्तन होणारा धर्म आहे. म्हणून माऊली जी किंवा भगवान श्रीकृष्ण या धर्माबद्दल जे बोलतात, आपण जे धर्माची व्याख्या करतो, माणूस, पुत्र, कुळ, जात, शेजारी, देश, काल, किंवा अर्जुनाने जे प्रश्न त्याच्या जीवनामध्ये धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय, न्याय म्हणजे काय, अन्याय म्हणजे काय, नीती म्हणजे काय, हे जे भगवान श्रीकृष्णाला विचारलेले प्रश्न आहेत, त्याच्याबद्दल दिलेलं भगवान श्रीकृष्ण यांनी जे उत्तर आहे हे व्यापक उत्तर आहे, जगव्यापक उत्तर आहे. म्हणून निरनिराळ्या स्तरावर, कारण विचार करून पाहिला तर धर्माचा अर्थ एवढा व्यापक आहे, विश्वव्यापक धर्माचा अर्थ आहे. म्हणून इथं जे माऊली सांगतात किंवा भगवान सांगतात, तू तुझ्या धर्माचं पालन कर. म्हणजे प्रत्येक मनुष्यानं त्याचा धर्म वेगळा आहे. जर अर्जुनाला त्याच्या जीवनामध्ये त्याचा धर्म कळत नसेल, भगवान श्रीकृष्ण सतत राहून, सोबत राहून पांडवाला त्यांच्या जीवनामध्ये धर्म कळालेला नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णाला ही गीता सांगावी लागली. हे ज्ञान आपल्यासाठी आहे. बरं ठीक आहे, त्यांना धर्म 18 अध्याय कळाल्यानंतर त्यांना धर्म कळाला. जे भीष्माचार्य आहेत, एकवचनी आहेत, अजन्म आहेत, त्यांच्या जीवनामध्ये इच्छा मरण आहे, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, कर्ण आहेत, त्यांना तरी त्यांच्या जीवनामध्ये धर्म कळाला का, त्या धर्माप्रमाणे त्यांनी आचरण केलं का, नाही करायला. ज्यावेळेस मरते समयी त्यावेळेस विचारतात भीष्माचार्य की माझ्या जीवनामध्ये एवढं कठीण का मला 6 महिने या कारण बाणावर पडून राहावं लागलं, कर्णाला तसं मरण का त्याच्या जीवनामध्ये आलं.
त्यावेळेस भगवंताने दिलेले उत्तर अत्यंत सुंदर आहेत. भगवंतानं सांगितलं की तुम्हाला तुमचा धर्म कळलेला नाही, कारण कर्णाच्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं होतं. मग तो एकटा त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करू शकत होता. भीष्माचार्य एकटं परिवर्तन करू शकत होते, पण अधर्माला त्यांनी संकुचित व्याख्या त्यांच्या जीवनामध्ये धरली. कारण हस्तिनापूरचं मी रक्षण करेल. म्हणजे हस्तिनापूर काय एक, कारण एक म्हणजे ते जे दुर्योधनाचं जे आहे, कारण दुर्योधनाचं हस्तिनापूर म्हणजे हे देशाचं रक्षण आहे. हस्तिनापूर ते सिंहासनापूर तर मर्यादित नाही, हस्तिनापूर पूर्ण देशाचं रक्षण करण्याची जबाबदारी पत्करल्यानंतर त्या गादीवर अधर्मानं बसलेला मनुष्य आहे, तो अधर्मानं त्याच्या जीवनामध्ये वागत आहे. भर सभेमध्ये द्रौपदीचे वस्त्रहरण करतात भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण खाली मान घालून बसतात. कुठला धर्म राहिला? आणि मग म्हटलं की आजच्या काळामध्ये तर हे धर्म आणि स्वधर्म आपल्या जीवनामध्ये, आपण आपल्या जीवनामध्ये त्या स्वधर्माचं पालन करतो का? हे अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे. प्रत्येक मनुष्य म्हटलं की त्याच्या जीवनामध्ये त्याचं कर्म बदललं, शिपायापासून पंतप्रधानापर्यंत. मग त्याच्या वाटेला आलेलं कर्म जे आहे, त्याचा जो धर्म आहे त्या धर्माप्रमाणे तो कर्म करतो का? उदाहरणार्थ पोलीस त्याचा धर्माचं पालन करतो का? डॉक्टर त्याच्या धर्माचं पालन करतो का? कोर्ट त्याच्या धर्माचं पालन करतो का? म्हणून इथं किंवा आपला देशाचा पंतप्रधान त्याच्या धर्माचं पालन करतो का? मंत्री त्याच्या धर्माचं पालन करतो का? जनता म्हणजे प्रत्येकाचं जे कर्म आहे, शेती करणारा शेतकरी असेल, म्हणून या जगामध्ये जो प्रत्येक मनुष्य त्या धर्माची व्याख्या करायलेला आहे आणि अधर्माने त्याच्या जीवनामध्ये वागायलेला आहे. म्हणून जो अधर्मानं जो वागतो त्याच्या जीवनामध्ये आणि शेवटी मरणाच्या टायमाला तो धर्माचं, नीतीचं त्याच्या जीवनामध्ये बोलत राहतो. जसं अर्जुनाला कळून चुकलं की आता भीष्माचार्य त्यांना इच्छा मरण आहे आणि त्या टायमाला मग तो म्हणतो विजय मिळेल का? म्हणून भगवान सांगतात तू लढ, तुझं काम आहे, लढायचं काम आहे. आणि प्रेमामध्ये मोहामध्ये अडकून भीष्माचार्य माझे म्हणजे द्रोणाचार्य गुरु आहेत, भीष्माचार्य तुझे पितामह आहेत, या मोहामध्ये अडकण्याची काही गरज नाही. म्हणून म्हटलं की प्रत्येकाचं कर्म मागं काय झालेलं आहे आणि त्या कर्माप्रमाणे आपल्या जीवनामध्ये कोणता धर्म वाटेला येणार आहे. कारण एखाद्या वेळेस आपण बोलायला जातो एखाद्याला आणि तिथं भांडणाची वेळ येते, कारण ते तर भांडणं केलंच पाहिजे. आपलं मागचं कर्म कुणाला कळालेलं आहे आणि त्या मागच्या कर्मानुसार आपला तिथं धर्म बदलतो आणि त्या धर्माप्रमाणे आपलं कर्म बदलतं. म्हणून इथं कारण स्वधर्म म्हणजे आपल्या आत्म्याचा धर्म. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही दुसऱ्याचा म्हणजे माझा आत्मा, तो माझ्या आत्म्याचं काय म्हणणं आहे? माझ्या आत्म्यानं अनेक जन्मामध्ये जे केलेलं कर्म आहे आणि तेच कर्म माझ्या जीवनामध्ये भोगण्यासाठी पुढे येणार आहे. आणि मी माझ्या जीवनामध्ये माझं कर्म, मी केलेलं कर्म त्याचा मी माझ्या जीवनामध्ये स्वीकार करीत नाही, म्हणजे माझ्या कर्माचा मी स्वीकार करीत नाही. मी जर अधर्मानं कर्म केलं असेल तर अधर्मानंच पुढे कर्म करणार आहे, त्याचा स्वीकार माझ्या जीवनामध्ये मी केला पाहिजे. दुर्योधनानं अधर्मानं कर्म केल्यानंतर तो धर्माची व्याख्या करतो, कारण धर्मानं पांडवांनी भीष्माचार्याला, द्रोणाचार्याला मारलं नाही, कर्णाला धर्मानं मारलं नाही. जीवनभर अधर्मानं त्याच्या जीवनामध्ये तो वागला आणि नंतर धर्माची व्याख्या त्याच्या जीवनामध्ये करायलेलं आहे. म्हणून इथं जन्मलेला प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये आजही परिस्थिती तीच आहे. आपण आपल्या जीवनामध्ये स्वधर्माचं पालन करतो किंवा नाही याच्यासाठी आपण एक अर्धा तास आपल्यासाठी द्यावा आणि शांत आपण बसावं. बसल्यानंतर आपल्या हात प्रश्न विचारावा, मी माझ्या जीवनामध्ये स्वधर्माचं पालन करतो किंवा नाही. आतून जर उत्तर आलं मी करतो, तर नक्की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वधर्माचं पालन करता. आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वधर्माचं पालन न करता तुम्ही राजवैभव बी तुमच्या जीवनामध्ये भोगत असताल, कितीही पद प्रतिष्ठाही तुमच्या जीवनामध्ये भोगत असताल,
ते तुम्हाला आत्मिक समाधान तुमच्या जीवनामध्ये कधीच मिळणार नाही. कारण माझ्या आत्म्याचं किंवा माझ्या आत्म्याप्रमाणे जर माझं आचरण नसेल आणि त्याच्याप्रमाणे जर माझं कर्म नसेल तर आपल्या जीवनामध्ये समाधान हे सुख शांती हे मिळणार आहे हे आपल्या डोक्यामधून काढून टाकावं. म्हणजे स्वधर्म म्हणजे माझ्या आत्म्याचा धर्म. मग जो आत्म्याचा धर्म म्हणजे अनेक जन्मामध्ये मी कोणतं कर्म करायचं आहे, काय करायचं आहे हे मी माझ्या जीवनामध्ये ठरवून आलेलो आहे. आणि ठरवून आल्यामुळं मग ते स्वधर्म तुमचा इथं बनतं. आणि मग त्या स्वधर्माप्रमाणे अर्जुनाची इच्छा नसली तरी अर्जुनाला मारावं लागलं, युद्ध खेळावं लागलं, धर्माचं रक्षण त्याच्या जीवनामध्ये करावं लागलं. म्हणून इथं जन्मलेला प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये त्याच्या स्वधर्माचं, मग तू म्हटलं की प्रत्येक क्षणाला कर्म बदलला की धर्म बदलतो. एखाद्या महाराजानं उगं डॉक्टरकीबद्दल बोलणं आणि एखाद्या डॉक्टरनं उगं एखाद्या महाराजाचं आचरण करणं ही स्वधर्म नाही. स्वधर्म प्रत्येकाचा भिन्न आहे आणि त्याचं पालन करावं. याच्याबद्दल माऊली काय सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये ते पाहू. तुम्ही व्रत नियम न करावे, शरीराते न पिडावे, दुरिकेही न वचावे, तीर्थासी गा. माऊली सांगतात ज्यावेळेस ब्रह्मदेवानं या सृष्टीची उत्पत्ती केल्यानंतर फक्त मनुष्यालाच बुद्धी विवेक त्याच्या जीवनामध्ये दिलेला आहे. मनुष्यानं ब्रह्मदेवाला विचारलं की आम्ही कोणतं कर्म करावं, कोणत्या कर्मानं आमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होईल, कोणत्या कर्मानं आमच्या जीवनामध्ये मुक्ती मिळेल. त्यावेळेस ब्रह्मदेवानं जे उत्तर दिलेलं आहे तेच उत्तर माऊली सार्थ ज्ञानेश्वरीमध्ये देतात. माऊली सांगतात प्रत्येक मनुष्याचा जो धर्म आहे त्यानं त्याच्या धर्माचं पालन केलं पाहिजे. हे पालन करीत असताना मग त्याला कोणतंही व्रत नियम विधी त्याच्या जीवनामध्ये करण्याची गरज नाही, योग उपवास त्याच्या जीवनामध्ये करण्याची गरज नाही, त्याच्या शरीराला पीडा देण्याची गरज नाही, कोणत्या तीर्थाला त्याच्या जीवनामध्ये जाण्याची गरज नाही. त्यानं फक्त त्याच्या जीवनामध्ये स्वधर्माचं पालन करावं असं भगवान. कारण जे माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. हे दिपावली चालू आहे, आज नरक चतुर्थी. ह्या दिपावलीच्या तुमच्या जीवनामध्ये कारण शुभेच्छा देण्यासाठी, तुमच्या जीवनामध्ये स्वधर्म तुम्हाला कळण्यासाठी हे माझ्या जीवनामध्ये हे मी चिंतन मांडतो. परत तुम्हाला दिपावलीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन माझ्या या चिंतनाला पूर्णविराम देतो. तुकाराम 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 बोला पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.